हॅलो मित्रांनो, हा फोटो बघा. या फोटोमध्ये काही खटकतंय का तुम्हाला? नीट बघा. या फोटोमध्ये एक अशी गोष्ट आहे जी बघून तुमची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. इथे बघा काय लिहिलंय. फक्त जैन, मारवाडी आणि गुजराती खेळाडूच ही मॅच खेळू शकतात. ही जाहिरात आहे कल्याण चॅम्पियन्स लीगची, जो येत्या 5 मे रोजी होणार आहे. कल्याण येतं कुठे? महाराष्ट्रात. महाराष्ट्राचे मूळ निवासी कोण? मराठी माणूस. मग यांची एवढी हिंमत होते कशी असा भेदभाव करण्याची? खेळामध्ये जात धर्म आणण्याची काय गरज? जर दुसरे कोणते प्लेयर्स नको असतील तर चॅम्पियन्स लीगचं नाव बदलून दुसरं काहीतरी ठेवा. आणि आश्चर्याची बाब माहिती, ह्या बातमीला फक्त एकाच न्यूज पोर्टलने कव्हर केलंय. यावर कोणताही राजकीय नेता बोलला नाही, किंबहुना बोलणारही नाही. शर्त पाठिंबा जिंदाबाद. ही गोष्ट पहिल्यांदाच घडते का आपल्या महाराष्ट्रात? तर नाही. याआधीही अशा अनेक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडून गेलेल्या आहेत, खास करून मुंबई येथे. पण आपला मराठी माणूस काही केला जागा होत नाही. कोणताही राजकीय पक्ष या विषयावर चर्चा देखील करत नाही. चर्चा होते ती फक्त जात पात, धर्म, आरक्षण. आणि म्हणूनच आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एका नव्या राजकीय पक्षाची गरज आहे. कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या कळल्यावर तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. तर मी एक एक घटना तुमच्यासमोर मांडतो. सगळ्यात पहिली घटना, महाराष्ट्राचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणे, तेही अगदी शेवटच्या क्षणी. एक नाही, दोन नाही, तर 17 मोठे मोठे प्रकल्प अगदी शेवटच्या क्षणी महाराष्ट्रातून गुजरातकडे गेले. नुकताच एक सबमरीन प्रकल्प जो सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार होता तो सुद्धा आता गुजरातच्या द्वारकाकडे गेलाय. सगळे प्रकल्प गुजरातलाच का जात आहेत? तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, युपी, बिहार इकडे का जात नाहीत? वेळेस युपी बिहारचं समजू शकतो, तमिळनाडू, कर्नाटक सोडून फक्त गुजरात का? असं होण्यापाठीमागे सगळ्यात महत्वाचं कारण दिलं जातं राजकीय अस्थिरता. आता महाराष्ट्रातील राजकीय स्थिरता कधी आणि केव्हा आणि कुणी कशी अस्थिरतेत बदलली ते काय वेगळं सांगायला नको. प्रकल्प तर गुजरातला गेलेत आणि जात आहेत, परंतु महाराष्ट्राची महानंद डेअरी सुद्धा एनडीडीबीला हँडओव्हर करण्यात आलेली आहे. एनडीडीबी म्हणजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, जो आनंद येत आहे. आनंद येतं कुठे? गुजरातमध्ये. गुजरातमध्ये गिफ्ट सिटी जी बनवली आहे तिकडे मुंबईचा हिऱ्यांचा व्यापार शिफ्ट करण्याचा प्रस्ताव होता. आरबीआयच्या रिपोर्टनुसार विकासाच्या बाबतीत 2021 मध्ये गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले. गुजरात 15.9% ग्रो झालं आणि महाराष्ट्र मात्र 7.5%च ग्रो झाला. हीच परिस्थिती 2023 ची सुद्धा होती. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या बाबतीत सुद्धा गुजरातच पहिल्या क्रमांकावर आहे. आता यावर्षी इलॉन मस्क भाऊ टेस्लाचा प्लांट भारतात उभा करणार आहेत. त्यांची चॉईस आहे महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात. महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त गाड्या बनवणारे प्लांट्स आहेत, तरी सुद्धा गुजरातमध्ये टेस्लाचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभं राहिलं तर आश्चर्य वाटायला नको. आरबीआयच्या एका रिपोर्टनुसार फास्टेस्ट ग्रोईंग स्टेट्स इन अ डिकेड मध्ये गुजरात, कर्नाटक, हरियाणा ही राज्य पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. यात महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो? महाराष्ट्र पहिल्या 10 राज्यांमध्ये सुद्धा येत नाही. ओडिशा, मध्य प्रदेश आणि आसाम ही राज्य पहिल्या 10 मध्ये येतात, पण महाराष्ट्र येत नाही. पर कॅपिटा इन्कम म्हणजेच दरडोई उत्पन्न. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर एखाद्या राज्याच्या एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागलं तर येणारं प्रतिव्यक्ती उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न. महाराष्ट्राचं उत्पन्न मागच्या 10 वर्षात किती टक्के वाढलं हे काढलं तर ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र पहिल्या 10 राज्यांमध्ये येत नाही. महाराष्ट्राचा विकास ज्या पटीने व्हायला पाहिजे काही वर्षांपासून तितका होतच नाहीये. बाकीची राज्य झपाट्याने पुढे चालली आहेत. अर्थातच ही गोष्ट चांगलीच आहे. म्हणून आता खरी म्हणायची गरज आहे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? महाराष्ट्राचा म्हणावा तितका विकास होत नाही याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळणारा टॅक्सचा हिस्सा. महाराष्ट्र केंद्र सरकारला सगळ्यात जास्त टॅक्स गोळा करून देतं, पण त्याच टॅक्समधून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अगदीच चिल्लर मिळते. म्हणजे जर महाराष्ट्राने केंद्राला 1 रुपया टॅक्स गोळा करून दिला तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला फक्त 8च पैसे मिळतात. सगळ्या राज्यांपैकी आपल्यालाच कमी पैसा मिळतो. सगळ्यात जास्त पैसा आपण गोळा करतो आणि सगळ्यात कमी पैसा आपल्याला मिळतो. बिहारला सगळ्यात जास्त म्हणजेच 7 रुपये मिळतात. पण आपले राजकीय नेते या बाबतीत काहीच बोलणार नाहीत. या बाबतीत तमिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक ने केंद्राच्या विरोधात आवाज उठवला होता, मोर्चे केले होते. महाराष्ट्रात हे दिसणार नाही. आता तुम्ही म्हणाल रस्ते किती सुधारलेत, विविध योजना देखील आहेत सरकारच्या, मग विकास झाला कसा नाही? मी तुमच्या पुढे काही रिपोर्ट्स मांडतो, मग तुमच्या खरी गोष्ट ध्यानात येईल. एनसीआरबीच्या 2022च्या डेटानुसार सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रातील शेतकरी करतात. या घटना आपल्याकडे आता कोणत्याही न्यूज चॅनलवर दाखवत नाहीत किंवा कोणताही नेता याबद्दल बोलतही नाही. हा मुद्दा महत्वाचा नाहीये का? यावर बोलायला नको का? हे तर आहेच. आता पुढचा रिपोर्ट ऐका. एनसीआरटीने 2016 मध्ये एक सर्व्हे केला होता. त्यात असं आढळून आलं की महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांपेक्षा कैक पटीने मागे आहेत. विज्ञान या विषयात महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना फक्त 246 गुण मिळाले 400 पैकी. याकडे आहे का कोणाचं लक्ष? महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांची स्थिती सुधारावी म्हणून केले का काही?
म्हणूनच आपल्याला आता आश्चर्य नको वाटायला की महाराष्ट्रात सीबीएसई बोर्डाच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळा एवढ्या वाढल्या कशा. दोष बोर्डात आहे आणि त्याचं खापर मराठी शाळा बंद पडण्यावर फोडलं जात आहे. तुम्हाला माहित असेल की केंद्र सरकारची एक योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना शहरी. या योजनेची अंमलबजावणी करण्यात सुद्धा महाराष्ट्र सगळ्यांच्या मागे. ऑगस्ट 2023 पर्यंत फक्त 27% टार्गेट पूर्ण झालं होतं. यावरही कोणी बोललं नाही, किंबहुना बोलणार सुद्धा नाही. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वीज लागते. तिचा पुरवठा अजून देखील पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून केला जातो. या उलट बाकीच्या राज्यांमध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अशा नवीनीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करून वीज पुरवठा केला जातो. यात सुद्धा गुजरातचा पहिला क्रमांक लागतो तर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर येतं. तज्ज्ञ सांगतात की महाराष्ट्राकडे रिन्युएबल एनर्जी एक्सपोर्ट हब बनण्याचं खूप जास्त पोटेन्शियल आहे. यावर सुद्धा सरकारकडून काहीच केलं जात नाहीये. एक ती वेळ होती जेव्हा महाराष्ट्र सगळ्या गोष्टींमध्ये नंबर 1 होता आणि आता कुठे आणि कसा आणि कोणामुळे. हे तर झालं महाराष्ट्राच्या विकासाच्या स्थितीबद्दल. आता जरा मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीबद्दल बोलूयात. हा विषय यात घेण्याचं कारण काय, तर त्याचं काय की मी 2024च्या निवडणुकीच्या प्रचाराची भाषणं ऐकत होतो. त्यात महाराष्ट्राची नेते मंडळी देखील होती, पण ते भाषण मात्र हिंदीमधून करत होते. मला वाटलं युपी मध्ये गेले की काय भाषण करायला, पण नीट बघितलं तेव्हा कळलं की ते महाराष्ट्रामध्येच भाषण करतात. भाषण ऐकणारी मंडळी मराठी, नेते भाषण करतात हिंदीमधून. जनतेसाठी जनतेच्या भाषेत न बोलणारा नेता हे काही समीकरण पटलं नाही. ही मंडळी जनतेसाठी त्यांच्या भाषेत संवाद साधू शकत नाही, तर जनतेचे प्रश्न लोकसभेत काय मांडतील यातून एकच गोष्ट जाणवली की इथे कोणाला जनतेचं घेणं देणं नाही. फक्त एक व्यक्ती विशेष खुश झाली पाहिजे. हे हिंदी प्रेम इथेच संपत नाही बरं का. जेव्हा जेव्हा पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर असतात तेव्हा कार्यक्रम कोणताही असो, कुठेही असो, सूत्रसंचालन नेहमी हिंदीमधून होत असतं. भाषणं देखील बऱ्यापैकी हिंदीतच होतात. पंतप्रधान भाषणाची प्रत्येक वेळ मराठीत बोलायचा प्रयत्न करतात, पण आपल्या नेत्यांचं कर्तव्य आहे की नाही मराठी भाषेत भाषण करणं. मी सगळ्या व्हिडिओज खाली लिंक करतो, तुम्ही स्वतःच बघून घ्या. आणि हे कधी होतंय, जेव्हा मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वतः बसलेले असतात. पण नेहमीप्रमाणे कोणीही काहीच आक्षेप घेत नाही, उलट मराठी जनतेसाठी हिंदीत भाषणं केली जातात. असं चित्र भारताच्या दुसऱ्या कोणत्याही राज्यात दिसत नाही. तिकडचे सगळेच नेते त्यांच्याच भाषेला प्राधान्य देतात, पण आपल्याकडे स्वतःच मुख्यमंत्री हिंदीत भाषण करतात. नेमकं खुश करायचं कोणाला असतं, जनतेला की अजून कोणाला? आता भाषेचा मुद्दा चालूच आहे तर अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे मराठी भाषेला न दिला जाणारा अभिजात भाषेचा दर्जा. मागच्या 7 ते 8 वर्षात राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाची सत्ता आहे ना, मग का नाही दिला जात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा? एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ज्या अटी पूर्ण कराव्या लागतात त्या सगळ्या अटी मराठी भाषा पूर्ण करते. तरी सुद्धा मराठी भाषेला आजतागायत अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नाही. राज्य सरकारकडून सुद्धा काही विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. म्हणूनच आपली भाषा, संस्कृती टिकवायची असेल तर असा पक्ष पाहिजे जो आपल्या मातीतला असेल. मुख्य म्हणजे आपल्या भाषेबद्दल त्यांना प्रेम असेल, आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना प्रेम असेल. म्हणूनच जर महाराष्ट्राला सगळ्यांमधून बाहेर काढायचं असेल तर एक भक्कम पक्ष असणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्राला असा पक्ष हवा आहे जो महाराष्ट्राच्या मातीतला असेल, ज्याला महाराष्ट्राच्या समस्या माहीत असतील, आणि विशेष म्हणजे असा पक्ष जो दिल्लीच्या ताटाखालचं मांजर होणार नाही. दिल्लीच्या प्रत्येक निर्णयाला नंदी बैलासारखी मान डुलवून होकार भरणारा नसेल, गरज पडल्यास अयोग्य निर्णयाविरोधात आवाज उठवणारा. आज रोजी अशी परिस्थिती आहे की मराठी माणसाला स्वतःच्या समस्या मांडण्यासाठी स्वतःचा हक्काचा असा पक्ष राहिलाच नाहीये. उभा महाराष्ट्र ज्यांच्याकडे मराठी माणसांसाठी लढणारा पक्ष म्हणून बघत होता, आता त्यांनीही दिल्लीच्या सत्तेला बिनशर्त पाठिंबा देण्याचं ठरवलंय. गेल्या काही वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्राचा विकास बाजूला सारून महाराष्ट्र पूर्णपणे जात पात, धर्म, आरक्षण, फोडाफोडी, माझं की तुझं याच मुद्द्यांमध्ये अडकून राहिलाय, ज्या प्रकारे महाराष्ट्राला वागणूक दिली जाते, मग ते महाराष्ट्रातील विकास कामे दुसऱ्या राज्यामध्ये लावणं असू देत किंवा सरकारकडून विरोधी पक्षच फोडून आपली सत्ता स्थापन करणे असू दे, या सगळ्या समस्यांवर मात करायची असेल तर आपल्या महाराष्ट्राला एका भक्कम पक्षाची गरज आहे, जो कोणापुढे न घाबरता, कोणापुढे न झुकता आपल्या राज्याचा, आपल्या माणसाचा विचार करेल. रिमोटची गाडी नको जिचा रिमोट दुसऱ्याच्याच हातात असेल. तो असा पक्ष जो फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या विकासाचाच विचार करेल, महाराष्ट्राला एक जागतिक दर्जाचं राज्य बनवेल. याबद्दल तुमचं काय मत आहे मला कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.